आता आपण आहोत निरगुडसर गावामध्ये. पारगाव जिल्हा परिषद गट, पारगाव पंचायती समिती गट या गटामधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांचा या ठिकाणी प्रचार चालू आहे. त्याचबरोबर दादा काय सांगा, आज तर हे पाहायला गेलं तर तुमचं होम ग्राउंड आहे. रोज उठण्या बसण्यातली माणसं आहेत. आलं भेटल्यानंतर काय म्हणले? काय नाही, खरं तर रोजचीच भेटण्यातली माणसं आहेत तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. परंतु निवडणूक म्हटलं की प्रत्येकापर्यंत जाऊन आपली भूमिका सांगणं, आपलं मतदानासाठी मागणी करणं हे उमेदवाराचं काम असतं, कर्तव्य असतं. आणि त्यानुसार आम्ही ह्या सगळ्यांना आपल्या ग्रामस्थांना भेटत आहोत. खरं तर आता प्रचार करण्यापेक्षा हे सगळ्यांच्या सदिच्छा घेणं आणि ही सगळी मंडळी आपापल्या पद्धतीनं तेही प्रचार त्या ठिकाणी करतायत. त्यामुळे त्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला या ठिकाणी आलेलो आहे. गावचा उमेदवार म्हणल्यावर काय प्रतिक्रिया होत्या? काय तुम्हाला आश्वासन दिलं तुम्ही? गावचा उमेदवार हा नेहमीच त्यांच्यासाठी देखील एक प्रेमाचा आणि आस्थेचा विषय असतो. आणि मागच्या निवडणुकीत देखील मला गावाने अतिशय चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला. काम करण्याची संधी गावाच्या पाठिंब्यामुळेच त्या ठिकाणी मिळाली. आणि याही वेळेला गावातही चांगला पाठिंबा मिळतोय आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळं आणि त्यांच्या प्रचारामुळं बाहेरही चांगला पाठिंबा मिळेल असा विश्वास आहे. नक्कीच. विकास म्हणला, विकास आणि वळसे पाटील हे सूत्र नेहमीच असतं. तर गावच्या विकासामध्ये आरोग्य दृष्टीने आपण काही काम केले या ठिकाणी? गावच्या विकासाच्या बाबतीमध्ये नवीन त्या ठिकाणी विकासाचं काही करावं लागलं असं नाही. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सुरुवातीपासून काम त्या ठिकाणी चालूच आहे. अर्थात ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. गेल्या 35 वर्षामध्ये अनेक कामं या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून झाली. त्याच्याही आधी दादांच्या म्हणजे आमच्या कैलासवासी आदरणीय दादांच्या माध्यमातूनही अनेक कामं या ठिकाणी झाली. तेही या तालुक्याचे आमदार आणि जिल्हा परिषदला सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता मागच्या कार्यकाळात देखील या परिसरामध्ये आपण आता जिथं उभा आहोत त्या ग्राउंडमध्ये जरी आपण पाहिलं तरी क्रीडांगण दुरुस्तीपासून नवीन पाणी पुरवठा योजना असेल, शाहू फुले आंबेडकरांची अभ्यासिका असेल किंवा ओपन जिम, या सगळ्या अशा बारक्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी, व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना या ठिकाणी राबवल्या गेल्यात. आणि आरोग्याच्या दृष्टीने काय केलं त्याच्यामध्ये? आरोग्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की जवळपास 5 कोटी रुपयाचं एक मोठं प्राथमिक आरोग्य केंद्र, जे त्यावेळेला जिल्ह्यात फक्त 3च ठिकाणी मंजूर झालं होतं. तर 3पैकी एक ठिकाण हे निरगुडसर हे होतं. आणि तिथं एक चांगलं प्राथमिक आरोग्य केंद्राची ची इमारत, जी पूर्वी छोट्या स्वरूपामध्ये होती, ती इथं मोठ्या प्रमाणामध्ये आणि जास्त विस्तारित आणि अत्याधुनिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. ज्याचा फायदा नुसत्या गावातल्याच नाही, तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या गावच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी होतं. समितीच्या उमेदवार आहे पारगाव पंचायत समितीच्या. ताई, तुमचं नाव सांगा, कोणतं चिन्ह समोर घेऊन चालले आहे मतदारात? मी पारगाव पंचायत समिती गणातून सुनंदा निवृत्ती ढोबळे गवारी घड्याळ या चिन्हावरती लढणार आहे. तुम्ही गावात फिरलात, मतदारांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? काय विश्वास दिला? खरं तर निरगुड सर हे माझं माहेर घर आहे. आणि इथल्या मतदारांनी मी आज तर त्यांचे आशीर्वादच घेण्यासाठी आले होते आणि मला त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि चांगले आशीर्वाद दिले आणि शुभेच्छाही चांगल्या दिल्या. माहेरची माणसं भेटली म्हणजे ती माया प्रेम आलं. हो. काहीतरी बोललेच असते ना प्रेमाने. हो, नक्कीच. तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे, असंच आश्वासन दिलं त्यांनी. तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, असं पंचायत समितीच्या उमेदवाराला आश्वासन या ठिकाणी देणार. त्याचबरोबर विवेक वळसे पाटील हे या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकीत सामोरे जात आहेत. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, निगडूसर.